नमस्कार मराठी पब्लिक, कसं काय बरे आहेत का सगळे? आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना अजूनही वाटते की सोशल मीडियामध्ये काय नेमकं, सोशल मीडियामध्ये खरंच एवढी पॉवर आहे का? सोशल मीडियामधून खरंच काही कमवता येते का? प्रसिद्ध होता येते का? म्हणजे अजूनही म्हणजे काही जणांना वाटते की सोशल मीडिया ही नॉर्मल गोष्टच आहे. तर काही जणाला अजून पण वाटते की सोशल मीडियामधून खरंच नाव कमवता येते का, पैसा कमवता येतो का, प्रसिद्ध होता येते का. आणि काही जणाला भीती आहे की हे शक्य आहे का, म्हणजे सोशल मीडिया म्हणजे असं कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणं, असे व्हिडिओ बनवणं, हे काही जणांना वाटते अजून नाही बाबा आपल्याच्यानं नाही होऊ शकत, आपण करू नाही शकत. होतं, सुरुवात तर करा पहिलं. तुम्ही सुरुवातच केली नाही व्हिडिओ बनवायला टाकायची, तुमची हिंमतच नाही, म्हणजे बोलूच शकत नाही तुम्ही समोर येऊन, बोलूच वाटत नाही तुम्हाला, बोलण्याचं तुम्ही धाडसच करत नाही, तर कसं काय होणार? सुरुवात केली की सगळं होतं. कुणाला कुणीच आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं, म्हणजे कुणी सुरुवात एकदम डायरेक्ट असं वरच्या लेवलपासूनच केली नसती. त्याची आहे ना, ज्यांनी कोणी व्हिडिओ बनवते त्यांची सुरुवात बघा कशी आहे. लोक हसत असतात, काही जण म्हणजे हसणारे ते जवळचेच असतात आपल्या, थोडेफार असतात, म्हणजे असे बोटावर मोजणे एवढे, तर ते आपलेच असते. तुम्ही पहिल्यांदा हसणाऱ्याकडे तुम्ही बघूच नका, कमेंटकडे लक्ष देऊच नका. जे कमेंट पास करतात ना, सोडून द्या त्यांचा विषय. त्यांनी एखादं जवळचं कोणी म्हणायचं लागलं कशाला बनवतो व्हिडिओ, स्किप करून टाक म्हणायचं, सोड विषय. तुला नाही आवडत ना, स्किप कर म्हणायचं. आपला व्हिडिओ जर आला तुझ्या मोबाईलवर, मी तुला बघ म्हणून आग्रह केला आहे का, मी फोन केला होता का तुला, संपला विषय. जगाचा विचार करायचा नाही. तुमच्या धाडच पाहिजे, तुमच्या जिद्द पाहिजे की मी करून दाखवणार, मी बोलणार सोशल मीडियामधून. काय तर कुणी तर म्हणलेलं की 1 रुपया जरी सोशल मीडियावरून जर कमवला ती माणूस सक्सेसमध्ये असतो. त्याच्यामुळे तुम्ही पहिले ट्राय तर करा. ट्राय करण्या अगोदरच की बाबा कसं होईल काय, एवढा विचार करत बसायचं नाही. ट्राय केले की सगळं होतं. आणि आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे की ज्यांना वाटतं की बाबा शक्यच नाही समोर येऊन बोलणं, ते माझ्या धाडस होऊ शकत नाही, माझ्याच्यानं नाही होणार, मी कसं काय बोलू, मी काय करू शकतो. तुम्ही 8-10 हजार 15 हजारमध्ये जे काम करताना ते शेवटपर्यंत तुम्ही तेच काम करणार. मग आता मी काम जॉब करून माझं दुसरं एक चॅनल आहे बाहेर देशामधलं आहे, ती USA चॅनल आहे. त्याच्यावर मी चांगला पैसा कमवतो आणि माझं हे पण चालू आहे. आता हे नवीनच चालू केलेलं आहे, नवीन चॅनल आहे माझं. फेसबुक यूट्यूबला माझा डेली व्हिडिओ पडतो की बाबा कसं फेसबुकवर येऊन बोलायचं, कसं धाडस कसं करायचं, ह्याच्या संबंधीमध्ये बोलतो मी. त्याच्यासाठी सांगतो की तुम्ही व्हिडिओ चालू करा. आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि ती माणूस बघा कसं आहे, त्याला हातपाय नाहीत, म्हणजे अपंग आहे हाताने, तो गाडी चालवतो. आणि प्लस त्यानं प्रसिद्ध झाल्यानंतर मुलगा ठेवलेला आहे की व्हिडिओ बनवण्यासाठी खास. मग त्याच्यात कुठून आलं धाडस? त्यांनी सुरुवात केली म्हणून धाडस आला. तुम्ही सुरुवात करा, तुमचे व्हिडिओ टाका. तुम्ही शेतात नांगरत जरी असला तरी टाका, काही विषय नाही. आणि शेतकरी असाल तर आजकाल आहे ना, तुम्हाला वाटतं की शेतातलं कोण बघणार आहे, सिटीत राहणाऱ्यांना शेती भरपूर आवडते. हे शेतामध्ये आंबे लागलेले, मस्त तुम्ही आंबा फोडला आहे, त्याच्यावर चटणी मीठ टाकले, मस्त असं करून खाताय, दाखवा तुम्ही. तुम्ही 100% व्हायरल होणार एका दिवशी. व्हिडिओ बनवून टाका आणि तुम्हाला एक व्हिडिओ आता स्क्रीनवरती दिसेल, ते व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. त्या मुलाची जिद्द पण बघा. बघा पब्लिक, चालूच ठेवा तुम्ही मोबाईल, स्किप करू नका व्हिडिओ. मग कसं काय वाटला व्हिडिओ पब्लिक? आहे ना त्या मुलामध्ये जिद्द, म्हणून सांगते तुम्ही बी. कोणी काय जगाचा विचार करू नका, कोणी काय आपल्याला आणून देणार नाही. किंवा आपल्या म्हणजे एखादा तुम्हाला समजा आता प्रॉब्लेम झाला आहे काय, तुमचा गाडी पंक्चर झाली, गाडी काही खराब झाली अर्ध्या वाटेमध्ये, कुठेही जाऊ द्या, काही एखादा प्रॉब्लेम झाला, आर्थिक परिस्थिती तुमची चांगली नाही, किंवा पैशाची मदत गरज पडली तुम्हाला प्रॉब्लेम असल्यामुळं, देणार आहे का कोण? 4-5 हजाराची ज्यांनी एखाद्याने जरी मदत केली, 20-30-40 हजार काही मदत केली, तर अपेक्षा ठेवलेलं ते
आपण पण त्याला मदत करावं आणि ती पैसे आपल्याला रिटर्न करायचे असते. सोशल मीडियामध्ये कमवलेले पैसे रिटर्न करायची गरज नाही आहे. आणि ती कंटेंट त्याच्यावर कंटेंट असे कंटेंट आहेत ना बाहेर देशातले लय तुम्ही बघितल्यावर आणि आपल्या देशातले बी कंटेंट असे आहेत ना म्हणजे तुम्ही बघितल्यावर हसाल. फॅमिली अख्खी फॅमिली तसली कंटेंट बनवते. त्याच्यामुळं तुम्ही कसलेही व्हिडिओ टाका, फक्त वाईट नाही टाकायची. कारण की आपल्याला ती वाटलं पाहिजे की हे माझा व्हिडिओ टाकू शकतो, मनातून वाटलं पाहिजे की हे माझा व्हिडिओ टाकू शकतो, ह्याच्यात मी काय वाईट कृती केलेलं नाही. तसे व्हिडिओ बनवा, टाका. प्लस 100% होणार. तुम्ही आता व्हिडिओ बघितला हात नाहीत तरी तो व्हिडिओ बनवून टाकतो, चांगला पैसा कमवतो तो मुलगा. आणि तुम्हाला जॉब करायची गरजच नाही पडणार. आणि जरी तुम्ही करत असाल, तुमचा खानदानी बिझनेस असेल, व्यवसाय असेल, काही असू द्या, कपडा, तुमचं खाताचं दुकान असू द्या, तुमचं शेतकरी आहे तुम्ही, तुमचं धान्य विक्रीचं दुकान असू द्या, काहीही असू द्या हो, तुम्ही ते करू शकता ना. तुम्ही गिराईक कसं करायचं, गिरायकाला हँडल कसं करायचं, कोणती वस्तू कितीला असते, किंवा मिलावटीपासून वाचायचं कसं, दाखवा ना. तुम्ही दाखवा, व्हिडिओ बनवा, टाका, 100% व्हायरल होणार. आणि मी पण तुम्हाला सपोर्ट करतो. मलाही सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. चला बाय बाय मराठी पब्लिक.